बरे पौरोहित्य करायचं असं अगदी लहानपणापासून ठरवलं होतं? लहानपणापासून मी ठरवलं नव्हतं की आपण पौरोहित्य करायचं. मग कधी कधी सुरुवात झाली? ॲक्च्युली सुरुवातीला थोडं मी या क्षेत्रामध्ये उतरलो ते थोडं नाईलाजानी किंवा घरच्या परिस्थितीमुळे. म्हणजे घरामध्ये बाबा आजारी होते आणि घरामध्ये उत्पन्नाचं साधन काही नव्हतं. त्यावेळेला मला माझ्या आत्याच्या मिस्टरांनी सांगितलं की निनाद की आता तुला, त्यावेळी 12वी शिकत होतो मी, 12वी परीक्षा दिली होती 12वीची. आणि त्यावेळेला मी आत्ताच्या मिस्टरांनी मला सांगितल्याप्रमाणे मी रुद्र शिकलो आणि पौरोहित्य या क्षेत्रामध्ये मी उतरलो. मग हे शिकल्यानंतर तेव्हापासून आपण दादरच्या स्वामी समर्थांच्या मठात आहात? नाही, मी मठामध्ये 98 सालापासून मी जातोय. बर, आपला नशिबावर किती विश्वास? माझा विश्वास भगवंतावरती आहे, नशिबावरती नाही. पण आता नशिबाचा कौल आजमावायचा आहे. आजमावूया. काय होईल असं वाटतं? भगवंताची इच्छा असेल ते होणार. अच्छा, ते होणार. मग ही 4 पानं आहेत. हे पान, निर्णय झाला तुमचा? तेव्हा आता हे पान कोणतं ते बघूया. कोणतं असेल याचा अंदाज व्यक्त करायला सांगितलं तर कोणता करा? नाही, व्यक्त नाही करता अंदाज. तुम्ही सांगा. मीच सांगू? तुम्हीच सांगा. +10. अभिनंदन. निनाद यांच्या खात्यामध्ये आणखी 10% वाढ झालेली आहे. आता आपल्या खात्यामध्ये 30% जमा झालेले आहेत. म्हणजे 24,771 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अभिनंदन आपलं. तर यानंतर चौथा प्रश्न आणि या चौथ्या प्रश्नापासून या नियमांमध्ये आणखी वाढ. उत्तर चुकलं तर -10 आणि सलग 2 उत्तरं चुकली तर तुम्हाला हा खेळ इथेच सोडावा लागणार. तयार आहात? तुम्हा तिघांसाठी हा चौथा प्रश्न. मुंबई उच्च न्यायालयाच्या कक्षेमध्ये महाराष्ट्राशिवाय आणखी एक राज्य येतं. ते राज्य कोणतं? पर्याय आहेत: 1 कर्नाटक, 2 गुजरात, 3 छत्तीसगड आणि 4 गोवा. चला, तिघांनी उत्तर डिपॉझिट केली. आरतीताई आणि निनाद या दोघांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. तर सरोजताई म्हणतायत पर्याय क्रमांक 3 छत्तीसगड. आणि या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 गोवा. अभिनंदन दोघांना. या बरोबर उत्तरामुळे आरतीताईंच्या खात्यामध्ये आता 20% जमा झालेले आहेत. तर निनाद आपल्या खात्यामध्ये 40% जमा झालेले आहेत. म्हणजे आरतीताई 20% खात्यात जमा झालेले असल्यामुळे 94,785 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. तर निनाद आपल्या खात्यामध्ये 40% जमा झाले आणि त्यामुळे 33,028 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. सरोजताई, यापूर्वी आपण 10%वर होता, पण हे उत्तर चुकलेलं असल्यामुळे आतापर्यंत 1% आपल्या खात्यात जमा नाही. पण हताश होऊ नका. कोणत्याही क्षणी हे पारडं कसंही पलटू शकतं. आरतीताई, पीटी आणि पीटी शिक्षक म्हटल्यानंतर रोजच विद्यार्थ्यांशी तुमचा संबंध येत असेल. हो. मग एखादी अशी घटना आहे का की जी लक्षात राहून गेली? मुलांच्या बाबतीत नाही, पण मी एकदा पीटी शिक्षकच्या इंटरव्ह्यूसाठी गेले होते. तर तिकडे 5-6 जण असे इंटरव्ह्यूला बसले होते. तर माझा आणि एक जे बसले होते शिक्षक, त्यांचा आणि माझा संवाद चालला होता. बाकी सगळे असे लिहित होते काहीतरी. तर त्यांनी मला विचारलं की तुम्ही पीटीसाठी आलायत? म्हटलं हो. मग तुमची उंची एवढी कमी आहे तर तुम्ही मुलांना कसं सांभाळणार? तुम्हाला ऑर्डर तरी देता येते का? असं जोरात ओरडले. तर मी म्हटलं हो येते. मग अटेन्शनची ऑर्डर देऊन दाखवा. तर मी बाजूला उभी राहिले आणि जोरात बोलले अटेन्शन. तर
ते तर उठलेच खुर्चीवरून, पण बाकीचे पण उठले आणि बाहेरची लोक मला विचारायला लागले, काय तुमचं भांडण वगैरे झालं का आतमध्ये? तर मी म्हटलं नाही. मग काय तुम्ही बोलत होतात, का भांडत होतात? म्हटलं भांडत नव्हते, त्यांनी मला ऑर्डर द्यायला सांगितली, ती मी दिली. अच्छा अच्छा, तुम्ही बसा, तुम्ही बसा. तुम्ही ओरडल्याबरोबर तेही उभे राहिले तिकडे. वहिनी बसा बसा. हा, ते किस्सा सांगत होते आपल्या, कारण इतक्या लोकांना तुम्ही नेहमी भेटत असता. एखादा काही लक्षात राहिलेला अनुभव? अनुभव म्हणजे एका ठिकाणी मी सत्यनारायणाची पूजा केली होती आणि त्याला सांगितलं का सत्यनारायणाच्या दिवशी काही कारणाने आपल्याला उत्तर पूजेला जायला वेळ नसतो, तर त्यावेळी आपण त्यांना अक्षता देतो. अक्षता दिल्या आणि त्यांना सांगितलं की उत्तरपूजा कशी करायची ते समजावून त्यांना सांगितलं व्यवस्थित. आणि त्यानंतर त्या साहित्याचं गुरुजींना कसं तुम्ही आणून द्याल तेही सांगितलं. त्या गृहस्थांनी काय करावं, केळीचे खांब, निर्माल्य सगळंच मला आणून दिलं त्यांनी. म्हणलं तुम्ही चौरंग विसरला, तो चौरंग विसरलात, बाळकृष्णाची मूर्ती विसरला, ती पण आणून द्यायची हो. असंही कॉमेडी प्रसंग यात घडतात. बरं, आणखी ते मंत्र सांगताना सुद्धा कधी कधी गडबड होते ना? अशी माझ्या बाबतीत झालेलं नाही, पण माझ्या ओळखीचे एक गुरुजी होते, त्यांनी एका गृहस्थांना प्राणायाम करायला सांगितला होता. तर प्राणायाम म्हणजे काय, तर गुरुजींनी सांगितलं की नाक पकडा. नाक पकडा म्हणजे आधी त्यांनी समजावून सांगायचं होतं त्यांना की तुम्ही उजव्या नाकावर तुमचा बोट दाबून डाव्या नाकाने श्वास आत घ्या वगैरे ते सांगत होते. आणि त्या यजमानी काय करावं, त्यांचं म्हणजे म्हणणं होतं ते पूर्ण ऐकून न घेता सरळ गुरुजींचं नाक पकडलं. तेव्हा आतापर्यंत 4 प्रश्न झालेले आहेत. 5वा प्रश्न यानंतर येणारा पुन्हा नशिबाचा कौल आजमावणारा आहे. त्यामुळे आता कोण वेगवान ठरतं, कोण नशीबवान ठरतं ते आपण बघणार आहोत. पण त्याचबरोबर सरोजताई, तुमचं यापूर्वीचं उत्तर चुकलेलं आहे. त्यामुळे हा प्रश्न आणि या प्रश्नाचं उत्तर खूप जबाबदारीने द्या. तेव्हा या तिघांसाठी हा आहे 5वा प्रश्न. स्वाईन फ्लू कोणत्या विषाणूमुळे होतो? पर्याय आहेत: 1 H1N1, 2 H1M1, 3 H1P1 आणि 4 H1L1. तिघांची उत्तरं डिपॉझिट झाली. आरतीताईंचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 1 H1N1. निनाद यांचं म्हणणं आहे पर्याय क्रमांक 4 H1L1. आणि सरोजताई म्हणतायत पर्याय क्रमांक 1 H1N1. याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 H1N1. या दोघींचेही उत्तर म्हणजे आरतीताई आणि सरोजताई या दोघींचे उत्तर बरोबर आलेलं असल्यामुळे या दोघींच्या खात्यामध्ये आता आणखी 10% वाढ झालेली आहे. त्यामुळे सरोजजींच्या खात्यामध्ये 10% जमा झालेले आहेत, तर आरतीताईंच्या खात्यामध्ये आता 30% जमा झालेले आहेत. आणि निनाद आपल्या खात्यातून 10% वजा झालेले आहेत. आता सगळ्यात आधी उत्तर कोणी डिपॉझिट केलं हे महत्वाचं आहे. सगळ्यात आधी उत्तर डिपॉझिट केलं 13.37 सेकंदामध्ये आरतीताईंनी. त्यामुळे आता नशिबाचा कौल आजमावणार आहेत आरतीताई. तुमचं स्वप्न काय? माझे वडील आत्ताच एक्सपायर झाले, म्हणजे 1 वर्ष झालं. त्यांच्या नावाने मला व्यायामशाळा चालू करायची आहे. व्यायामशाळेच्या पत्र्यावर चढले होते ते एमसील लावण्यासाठी, तर तिकडे वरतून ते पत्रा तुटला आणि खाली पडले व्यायामशाळेत. तर त्यांचं स्वप्न मी पूर्ण करणार आहे. त्यांची व्यायामशाळा मी मुंबईत चालू करणार आहे. हेच स्वप्न आहे तुमचं? हो, नक्की पूर्ण होणार आणि त्यासाठी आमच्या सगळ्यांच्या सदिच्छा आहेत. तुमचा नशिबावरती किती विश्वास आहे? माझा नशिबावरच विश्वास आहे. आता नशिबाचा कौल काय सांगतोय बघूया. ही 3 पानं प्लस 10 तर यातून गेलेला आहे. बघूया आता नशिबाचा कौल काय सांग. या असा धीर सोडू नका.
आल्याबरोबर किती छान शिटी वाजवली होती तुम्ही. मी तरी ती शिटी विसरू शकणार नाही. इतकी छान शिटी. पहिल्यांदा वाटाणा नसलेली शिटी आणि नंतर वाटाणा असलेली शिटी. वाटाणाच असतो ना त्या शिटीत. पीटी शिक्षिका म्हणून विचारतो, कारण मला कुतूहल आहे त्यात काय असतं. बोराची बी असते. बोराची बी असते. सॉरी, या चुकलं. मी कधी त्या शिटीत गेलो नाही त्यामुळे मला माहिती मी नाही. बऱ्याच तोडल्यात तशा. हा? मी बऱ्याच तोडल्यात तशा. मग तुम्ही शिटी चावता नाही, मग? मुलाला मारून. मुलांना मारून. मग एकदा शिटी वाजवा ना. बघा, परत ती बोराची बी बाहेर पडली होती. नंतर मी वाजवी. बोरं मागू का थोडी? जाता जाता नंतर वाजवी. नक्की वाजवून जाणार. हो. नशिबाचा कौल वहिनीने आजमावला आणि वहिनी, नशिबाचा कौल आहे जोकर. म्हणजे 3 पर्याय आता तुमच्यासाठी उपलब्ध आहेत. +10, -10 आणि स्नॅच 10. काय करणार? +10. आरतीताईंच्या खात्यामध्ये आणखी 10% वाढ झालेली आहे. अभिनंदन. आता 40% म्हणजे 1,89,570 रुपयांचा पल्ला आपण गाठलेला आहे. अभिनंदन आपलं.